कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट फॉर वॉर मानलं जाणार। सूत्रांची माहिती। यापुढे दहशतवादी कृत्य भारताच्या विरोधातील युद्ध मानलं जाणार। सूत्रांची माहिती। भारत सरकारचा मोठा निर्णय। दहशतवादी कृत्याला भारताच्या विरुद्धचं युद्ध मानलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कोणतेही दहशतवादी कृत्य हे ऍक्ट फॉर वॉर मानलं जाईल। भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। यापुढे दहशतवादी कृत्य हे भारताच्या विरोधामधलं युद्ध मानलं जाणार आहे। भारत सरकारचा हा मोठा निर्णय। सूत्रांची माहिती। आतापर्यंत भारतामध्ये अनेकदा दहशतवादी हल्ले झाले, मात्र त्याला आता युद्ध मानलं जाईल। कोणतेही दहशतवादी कृत्य हे ऍक्ट फॉर वॉर मानलं जाणार आहे। भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, यापुढे कोणतेही दहशतवादी कृत्य हे भारताच्या विरोधामधलं युद्ध मानलं जाणार आहे। भारत सरकारचा मोठा निर्णय। भारत सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय मानला जाईल, कारण की भारतावरती यापूर्वी देखील अनेक दहशतवादी हल्ले जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। 93चा बॉम्ब ब्लास्ट असेल, त्याचसोबतच 26/11चा हल्ला असेल आणि इतर विविध ठिकाणी झालेले बॉम्ब हल्ले जे आहेत ते सर्वच दहशतवादी कृत्य आहे। पहलगामलाच 22 एप्रिलला पर्यटकांवरती दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झालेला होता। त्याविरोधात भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवलेलं होतं आणि त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये 9 मिसाईल जे आहेत ते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पीओके मध्ये आपण डागले होते आणि ऑपरेशन सिंदूर जे आहे ते सक्सेसफुल केलेलं होतं। परंतु या सगळ्या ऑपरेशन नंतर आता भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की कोणतेही यापुढचं दहशतवादी कृत्य जे आहे ते त्याच्या विरोधात जे आहे युद्ध जे आहे ते भारत सरकार पुकारलं जाणार असा एक निर्णय जो आहे तो भारतीय केंद्र सरकारने घेतलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे दहशतवादाविरोधातली कठोर भूमिका जी आहे ती केंद्र सरकारकडनं होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद अक्षय कोणाचं माहितीबद्दल। तर दहशतवादी कृत्याला युद्ध समजूनच उत्तर दिलं जाणार आहे। कोणतेही दहशतवादी कृत्य हे भारताच्या विरोधामधील युद्ध मानलं जाणार आहे। भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सूत्रांची माहिती। दहशतवादी कृत्य हे भारताच्या विरोधामधलं युद्ध मानलं जाणार आहे। ऍक्ट फॉर वॉर।